ऑगस्ट 1947 देश स्वातंत्र्य झाला. आज देश स्वातंत्र्य झाल्याबद्दल तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण देश स्वातंत्र्य होऊन जमत नाही. आपल्याला आपल्या समोर काही अडचणी आहेत, देशासमोर अनेक आव्हाने आहेत. त्याच्यासाठी आपण काही मुद्दे मांडतो. आपण आज बेरोजगारी, प्रदूषण, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, काही लोक व्यसनाधीश आहेत, सामाजिक भेदभाव यांसारख्या समस्यांवर आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. आपण बदलण्याची सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. आपण रस्त्यावर कचरा टाकतो, तो कचरा रस्त्यावर न टाकता तो कचरा डब्यामध्ये टाकला पाहिजे. पाणी वाया घालून चालणार नाही. आपल्याला झाडे लावून त्यांची काळजी घेतली पाहिजे. वाहतुकीचे सर्व नियम आपण पाळले पाहिजेत. महिलांचा आदर केला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे. गरजू व्यक्तींची जेवढी होईल तेवढी मदत आपल्यानी आपण केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामात आपण प्रामाणिक राहिले पाहिजे. मित्रांनो, हे सोशल मीडियाच्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की देशाचा स्टेटस ठेवणं, आपण फक्त स्टेटस ठेवतो 15 ऑगस्टला की भारत स्वातंत्र्य झाला आहे ते. पण ठीक आहे ना, देशभक्तीचे स्टेटस ठेवतो चांगले, फोटो ठेवतो चांगले, तिरंगा लावतो हे पण चांगलं आहे. पण खरी देशभक्ती काय? सोशल मीडिया थोडी आहे. खरी देशभक्ती आपल्या कृतीतून आपल्याला समजून येते. तुम्ही जी कृती करता तीच खरी देशभक्ती आहे. आपण करतो, नियम पाळतो, वाहतुकीचे नियम पाळतो, मतदान करतो, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवतो, इतरांना मदत करतो आणि देशाची बदनामी होईल असे वर्तन देखील टाळतो. बॅटरी लो झाली थोडीशी. देशाचे भविष्य आपल्या सर्वांच्या हातात आहे. आज तरुण पिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे तरुणांनी शिक्षण घेतले पाहिजे, कौशल्य शिकली पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि चुकीच्या मार्गापासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे. आपण मोबाईल, इंटरनेटचा ज्ञानासाठी वापर केला पाहिजे. अफवा पसरवण्याची आणि त्यांची माहिती तपासली पाहिजे. द्वेष पसरवणाऱ्या गोष्टींपासून आपण लांबच राहिलो पाहिजे. चुकीच्या मार्गापासून स्वतःला दूर केले पाहिजे. आपण असा भारत बनवूया जिथे गरीब मुलेही चांगले शिक्षण घेतील, जिथे शेतकऱ्यांचा सन्मान होईल आणि असा भारत बनवूया जिथे प्रत्येक नागरिकाचा अभिमान होईल. काय विशाल भाऊ, बरोबर ना? हा माझा भारत आणि मी या भारतासाठी काहीतरी करणार आहे. स्वातंत्र्य आपल्याला मिळाले, पण स्वातंत्र्याची खरी किंमत आपण समजून घेतली पाहिजे. बरोबर ना विशाल? काय वाटतं तुम्हाला? आपला विचार करण्याची स्वातंत्र्य आहे, शिक्षणाचे घेण्याची स्वातंत्र्य आहे, आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्यासोबत जबाबदारी येते. आपण आपल्या अधिकारांसोबत आपल्या कर्तव्यांचा विचार केला पाहिजे. आज पवित्र दिवशी, या पवित्र दिवशी, 15 ऑगस्टच्या पवित्र दिवशी आपण एक छोटीशी संकल्पना करू. मी माझ्या देशाचा आदर करेन, मी माझ्या भारताच्या एकतेचा आदर करेन, मी जात धर्माच्या नावावर दूर राहणार, जात धर्माचे मी हे करणार नाही, मी पर्यावरणाचे रक्षण करेन, मी भ्रष्टाचार आणि चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणार नाही, मी माझ्या कामाशी प्रामाणिक राहील आणि मी माझ्या देशाच्या प्रगतीसाठी शक्य तेवढे योगदान करेल. कारण देश बदलण्यासाठी नेतृत्व व्यक्तीची वाट पाहण्याची गरज नाही. बदलाची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. चला आपण असा भारत घडवूया. रेकॉर्डिंग येतोय. चला आपण असा भारत घडवूया, आपल्या पुढच्या पिढींना अभिमान वाटेल. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जे बलिदान दिले आहे त्यांच्यासाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली देऊया त्यांना. आपल्या आधीच्या पिढीने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आता आपली जबाबदारी आहे की ते स्वातंत्र्य भेटले त्याला व्यवस्थितपणे ते रक्षण करणे आणि देशाला पुढील घेऊन जाणे. बरोबर ना?
पण भारत फक्त महान बोलण्याचे होणार नाही. भारताला फक्त महान बोलून होणार नाही. भारत महान करण्यासाठी प्रत्येकाला आपल्या जागेवरून प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आपण एखाद्या गरीब व्यक्तीला मदत करतो तेव्हा भारत मजबूत होतो. आपण एखाद्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देतो तेव्हा भारत मजबूत होतो. आपण झाडे लावतो, आपण पाणी वाचवतो, स्वच्छता ठेवतो तेव्हा भारत मजबूत होतो. आपण लाच देत नाही, लाच घेत नाही आणि महिलांचा आदर करणे तेव्हा देश आपला मजबूत होतो. आपण जात धर्माच्या भिंती तोडून माणूस म्हणून एकामेकांवर उभे राहतो तेव्हा भारतात मजबूत होतो. म्हणून देशाची म्हणजेच फक्त भारताचा पूर्णपणे विचार केला पाहिजे. फक्त भारत माता की जय बोलून चालणार नाही. देशभक्ती म्हणजे भारत माता आपले रोज काय देते याची जाणीव ठेवून आपण भारतासाठी काय करतो. आपल्याला अन्न मिळते कारण शेतकरी मेहनत करतो. आपण सुरक्षित झोपतो कारण सैनिक सीमेवर आहे. रस्ते, रेल्वे, वीज, पाणी आणि इतर सुविधा करण्यासाठी लाखो लोक मेहनत करतात. म्हणून आपण कधीही कोणत्याही कामाला कमी समजू नये. प्रत्येक प्रामाणिक काम देशाच्या प्रगतीचा एक वीट जोडतो. जशी घराला आपण वीट जोडतो तशी प्रत्येक प्रामाणिक काम देशाच्या प्रगतीसाठी एक वीट जोडतो. आजच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपले भविष्य फक्त नशिबावर अवलंबून ते मेहनतीवर अवलंबून करा. नशिबावर नका अवलंबून, मेहनतीवर ठेवा. आपण वेळ घालवण्याऐवजी काहीतरी नवीन शिकले पाहिजे. अपयश आले तरी निराश होऊ नका. मी कितीतरी लोक असे बघितलेत माझ्या समोर, ते अपयशी होते. त्यांना अपयशातून पुढे जाण्यासाठी मी कितीतरी लोकांना मदत केलेली आहे, कितीतरी हजारो लोकांना. आपण स्वतःची प्रगती केली पाहिजे, पण त्याचबरोबर देशाची प्रगती झाली पाहिजे. आपण मोठे झाल्यावर फक्त मला काय मिळेल असा प्रश्न विचारू नये. तर प्रत्येक भारतीयाने हा प्रश्न मनापासून विचारला तर भारताला विकास कोणीही थांबवू शकणार नाही. आपला भारत असावा की जगातील लोक भारताकडे फक्त बाजारपेठ नाही, ज्ञान, संस्कृती, प्रामाणिकता आणि मानवता प्रगतीचे उदाहरण म्हणून पाहिला. आपण असा घडवूया की जिथे कोणालाही भुके झोपावे लागणार नाही. मुलींच्या शिक्षणाची संधी मिळेल असा भारत घडवूया जिथे नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाने जगता येईल. पुढच्या पिढीने आपल्याला विचारावे, तुम्ही आमच्यासाठी काय केले, आणि आपण अभिमानाने सांगू, आम्ही भारताला थोडेसे का होईना पुढे नेण्याचे काम केले. मित्रांनो, आज तिरंग्याकडे पाहताना मला तिरंग्यातील प्रत्येक रंग आपल्या काहीतरी शिकवतो. केशरी रंग आणि त्याची धैर्याची आठवण करून देते. पांढरा रंग शांतता आणि सत्यचा संदेश देतो. आणि अशोक चक्र सांगतो की थांबू नका, पुढे चालत राहा. म्हणून आपणही थांबायचे नाही. आपल्या देशाची पुढे न्यायचे, स्वतः पुढे जायचे आणि दुसऱ्यांनाही पुढे घेऊन जायचे. चला, आजच्या दिवशी आपण एक दिवस देशभक्ती म्हणून 365 दिवस चांगले नागरिक बनून जगण्याचा प्रयत्न करू. माझा देश माझा अभिमान, माझा तिरंगा माझी शान आणि भारताची प्रगती ही माझी जबाबदारी. भारत माता की जय. वंदे मातरम. जय हिंद. चला, मी माझे 2 शब्द इथंच पूर्ण करतो.